नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 9 मधील श्लोक 21 ते 25 पाहणार आहोत. श्लोक 21 पाहूया. ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति एवं त्रयीधर्म मनु प्रपन्ना गतातं काम कामा लभन्ते. आता भुक्त्वा म्हणजे उपभोग घेऊन, क्षीणे म्हणजे क्षीण झाल्यानंतर, अनुप्रपन्ना म्हणजे पालन करून, गत आगतम म्हणजे जन्म आणि मृत्यू, काम कामा म्हणजे इंद्रिय भोगाची इच्छा करणारे, स्वर्गलोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यूलोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे म्हणजे सिद्धांताचे पालन करून जे इंद्रिय भोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म आणि मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. जो उच्चस्तर लोकांप्रत उन्नत होतो तो दीर्घायुष्य उपभोगतो आणि इंद्रिय तृप्ती करण्यासाठी त्याला अधिक उत्तम प्रकारच्या सुखसोयी पण उपलब्ध होतात. मनुष्याची पुण्यकर्माची फळे जेव्हा समाप्त होतात ना, तेव्हा मनुष्याला पुन्हा पृथ्वी तलावावर परत पाठवले जाते. तात्पर्य हेच आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा परतून येण्याची मुळीच शक्यता नसते त्या वैकुंठ लोकाची प्राप्ती करण्याऐवजी मनुष्य केवळ स्वर्ग लोकामध्ये आणि मृत्यू लोकामध्ये पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात पडत राहतो. म्हणून सच्चिदानंदमय जीवन जगण्याकरता मनुष्याने आध्यात्मिक जगताची प्राप्ती करणे हे अधिक श्रेयस्कर आहे. आता श्लोक 22 पाहूया. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. अनन्या म्हणजे इतर कोणताही हेतू नसणारे, अभियुक्तानां म्हणजे भक्तीमध्ये दृढ झालेले, क्षेमम म्हणजे रक्षण. जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षणही करतो. पहा, कृष्ण भावने वाचून ज्याला क्षणभरही राहावत नाही तो दिवसातून 24 तास कृष्ण चिंतन करतो. श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या वेगवेगळ्या भक्तीमध्ये तो रममाण झालेला असतो. अशा भक्तांना साक्षात्कारामध्ये परिपूर्णता प्रदान करणाऱ्या सर्व क्रिया दिव्य शक्तींनी परिपूर्ण असतात. यामुळे भगवत भक्त केवळ भगवंताचे सानिध्य प्राप्त करण्याची इच्छा करतो आणि असा भक्त विना प्रयास भगवत प्राप्ती पण करतो. यालाच योग असे म्हणतात. तर क्षेम म्हणजे भगवंताचे अहेतुकी संरक्षण करणे. योगाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती होण्याकरता भगवंत भक्ताला सहाय्य करतात आणि जेव्हा भक्त पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो तेव्हा त्याचे दुःख पूर्ण बद्ध अवस्थेत पतन होण्यापासून रक्षण करतात. आता श्लोक 23 पाहूया. एप्यन्न देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. अन्य म्हणजे दुसऱ्या, यजन्ते म्हणजे पूजन करतात, अविधिपूर्वकम म्हणजे अविधिपूर्वक किंवा चुकीच्या मार्गाने. हे कौंतेया,
जे लोक इतर देवदेवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. भगवंत सांगतात, उदाहरण देऊन सांगतात, मनुष्य वृक्षाच्या मुळाशी पाणी न घालता वृक्षाच्या पानांना फांद्यांना पाणी घालतो, तेव्हा तो पुरेशा ज्ञानाअभावी किंवा नियामक तत्वाचे पालन न करता असे करतो. त्याचप्रमाणे शरीराच्या विविध अवयवांची सेवा करणे म्हणजे पोटाला अन्न पुरवठा करणे असंच आहे की नाही. देवता या भगवंताच्या प्रशासनातील निरनिराळ्या अधिकारी आणि निर्देशक आहेत, हो की नाही. आता पहा, मनुष्याला शासनाचे काही नियम पाळायचे असतात, पदाधिकारी किंवा निर्देशकांनी ते केलेले नसतात, तर शासनाने केलेले असतात. त्याचप्रमाणे मनुष्याने भगवंताची आराधना केली पाहिजे. जसं आपण शासनाचे नियम पाळतो, पदाधिकाऱ्याचे नाही, त्याप्रमाणे कृष्णालाच शरण जाऊन त्यांचीच आराधना केली पाहिजे, भगवंताची आराधना केली पाहिजे. आता श्लोक 24 पाहूया. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्चवन्ति ते. यज्ञानां म्हणजे यज्ञांचा, चवंती म्हणजे पतन पावतात. सर्व यज्ञांचा मीच केवळ भोक्ता आणि स्वामी आहे, म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वतः जाणत नाही त्यांचे पतन होते. या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलेत, परंतु सर्व यज्ञ हे भगवंताच्या सृष्टीसाठी त्याच्या प्रित्यर्थ आहेत, हो की नाही. यज्ञ म्हणजेच विष्णू होय, म्हणून श्रीकृष्ण या श्लोकात सांगतात, मीच सर्व यज्ञांचा भोक्ता आहे, कारण मी प्रभू आहे. आता जर कोणाला आपल्या भौतिक कामना पूर्ण करायच्या असतील तर त्याने भगवंताकडेच याचना करणे जास्त चांगले, हो की नाही. कारण अशा रीतीने त्याला इष्टफलाची प्राप्ती होईल. आता श्लोक 25 पाहूया. यांती देवव्रता देवान पितृन्याती पितृव्रताः भूतानि यांती भूतेजा यांती मद्याजिनोपिमान. यांती म्हणजे जातात, देवव्रता म्हणजे देवतांचे उपासक, पितृव्रता म्हणजे पितरांचे पूजन करणारे. जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होतो. आणि जे माझी म्हणजे श्रीकृष्णाची पूजा करतात ते त्यांची प्राप्ती करतात, ते श्रीकृष्णाची प्राप्ती करतात. यामध्ये निरनिराळ्या ग्रहलोकांच्या अधिष्ठात्री देवतांची प्राप्ती करण्यासाठी विशिष्ट प्रकारची उपासना सांगण्यात आली. त्याप्रमाणे विशिष्ट प्रकारचा यज्ञ केल्याने मनुष्याला पितृलोकाची प्राप्ती होऊ शकते. तसेच मनुष्य, यक्ष, राक्षस, भूत, पिशाच बनू शकतो. आता काही लोक जादू टोणा करतात, त्यांना ते म्हणजे आध्यात्मिकता वाटते, हो की नाही. जादू टोणा करतात म्हणजे असं वाटतं आपण देवाचं काहीतरी करतो, पण ते खरे नाही, हो की नाही. ते सगळं खोटं आहे. अशी सर्व कार्ये पूर्णपणे भौतिक आहेत. केवळ भगवंताची उपासना करणारा विशुद्ध भक्त निस्संदेह वैकुंठ लोकाची आणि कृष्ण लोकाची प्राप्ती करतो. ज्याप्रमाणे ज्याची भक्ती त्याप्रमाणे त्याला त्या लोकाची प्राप्ती होते. किती छान आहे पहा. ज्याप्रमाणे ज्याची भक्ती त्याप्रमाणे त्याला त्या लोकाची प्राप्ती होते. तर मंडळी, कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल
तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं, खूप लोकांनी ऐकता पण सबस्क्राईब नाही करत. कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर तुम्हाला आवडत असेल तर, आणि नसेल आवडत तर त्याच्यामध्ये काय अजून हवंय तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगत जा, म्हणजे अजून मी माझ्यामध्ये चेंज करून सुधारणा करून तुम्हाला सांगत जाईल. धन्यवाद.